नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे लाडकी विहीण योजना या नव्या कोऱ्या मराठी नाटकाचं. आणि या नाटकात भूमिका करणारे दोन कलावंत माझे मित्र अधोक्षज कराडे आणि सिद्धी घैसास हे दोघे जण माझ्यासोबत आहेत. अनेकदा वेगवेगळ्या निमित्ताने आपण बोललोय. एक नवं कोरं नाटक घेऊन तुम्ही दोघे येत आहे. मला जाणून घ्यायचं की लाडकी विहीण योजना म्हणजे कुठली योजना आहे? सगळ्यात आधी सगळ्या प्रेक्षकांना माझा मनपूर्वक नमस्कार. आधीच गैरसमज दूर करतो की कुठल्याही नाटकाचं नाव ऐकल्यानंतर आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी त्याचं रिलेशन बांधतो, तर असं अजिबात नाहीये. नॉन पॉलिटिकल कौटुंबिक धमाल कॉमेडी असं नाटक आहे. लाडकी विहीण योजनाचा हेतू एवढाच आहे, प्रेक्षकांना खळखळून हसवणं. हाच या योजनेचा हेतू आहे. आणि नाटकाबद्दल अजून सांगायचं तर प्रथमेश शिवलकर हा नव्या धाटणीचा नव्या दमाचा जो लेखक आहे, त्यांनी कोकणी बाजाचं इतकं छान नाटक लिहिलेलं आहे. हास्य जत्रेच्या मार्फत तो कलाकार म्हणून लेखक म्हणून सगळ्यांसमोर आलेलाच आहे, पण व्यावसायिक नाटक हे त्याचं पहिलं आहे. आणि गेल्या 1.5-2 वर्षांपासून ह्या नाटकाच्या तर प्रोसेसमध्ये होता. वेगवेगळे ड्राफ्ट त्याने केले, काही चेंजेस वगैरे, आणि एक उत्तम फिनिशिंग केलेलं प्रोडक्ट त्यांनी आमच्या सगळ्यांना दिलेलं आहे. आणि एक कौटुंबिक नाटक आहे. हा जो वाडा तुम्हाला दिसतोय, या वाड्यामध्ये काय काय गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टींचं हे नाटक आहे. ह्या नाटकामध्ये मी निर्मितीताईंच्या मुलाची म्हणजे दीपराज सावंत ही भूमिका करतोय. आडनावही सावंत. हो, आडनाव पण सावंतच आहे. आणि या नाटकाची टॅगलाईनच फार सुंदर आहे. राजकारणाची नाही, ही सावंतांची योजना, हसवायला आलीये मायबाप रसिक जना. क्या बात आहे. अशी सुंदर अशी टॅगलाईन आहे. तर आणि सिद्धी माझ्या बायकोचं काम करते, तर त्याच्यामुळे ही तर या वाड्याशी जोडलेली आहेच. मी आणि माझी आई म्हणजे निर्मितीताई पहिल्यांदा आमच्या लग्नानंतर या वाड्यात आलेलो आहोत. आणि या वाड्यात आल्यानंतर आम्हाला जे काही वेगवेगळी प्रकरणं बघायला मिळतात, हो, आता ती काय आहेत, कशी आहेत आणि त्याच्यातून कशी विनोद निर्मिती होतीये, हे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी माझी खात्री आहे. आम्हालाही ते दररोज तालमी करताना इतके काही नवीन गोष्टी सापडतायत. आता निर्मितीताईंचा अनुभव आहे, राजेश सरांनी उत्तम बसवला आहे, इतक्या वर्षांचा त्यांचा दिग्दर्शनाचा अनुभव आहे. सुनील दादा, मुकेश, पौर्णिमाताई, स्नेहाताईचं पहिलं व्यावसायिक नाटक जरी असलं तरी त्यांचा टेलिव्हिजनचा एक वेगळा अनुभव आहे. तो आम्हाला खूप शिकायला मिळण्यासारखा आहे. तर त्याच्यामुळे धमाल येते, खूप काही शिकायला मिळतंय. आणि अष्टविनायक सारखी मोठी निर्मिती संस्था आहे, म्हणजे महिन्याला 20-30 प्रयोग तर ठरलेलेच आहेत. आणि त्याचबरोबर पंचशील एंटरटेनमेंटच्या माध्यमातून 5 नवीन खंदे निर्माते यासोबत जोडले गेले. त्याच्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. तर आता फक्त उत्सुकता याचीच आहे की मायबाप रसिक प्रेक्षक कसा या नाटकाला प्रतिसाद देतात, आणि आमची सगळ्यांची खात्री आहे की उत्तम प्रतिसाद मिळणारच आहे. सिद्धी, तू काय सांगशील? कारण तुझं काम आम्ही बाकीच्या नाटकांना बघितलेलं आहे. मुळात प्रशांत दामले यांच्या नाट्यसंस्थेशी सिद्धी निगडीत होती, म्हणजे अजूनही आहे. आणि आता अष्टविनायकशी नाव जोडलं जाते. तर तुझ्या भूमिकेविषयी आता यांनी सांगितलं, पण एकंदरीत ही सगळी भट्टी जमताना आणि खास करून निर्मितीताईंसोबत काम करण्याचा अनुभव. हो, नमस्कार, मी सिद्धी घैसास. नाटकाबद्दल तर पहिली गोष्ट, ही शासनाची योजना नाही, ही सावंतांची योजना आहे. आणि योजना कॅरेक्टर नेम आहे, योजना निर्मिती मॅमचं कॅरेक्टर नेम आहे. आणि मी त्यांच्या सुनेची भूमिका करते, जसं अधोक्षज म्हणाला. ह्या नाटकात कोकणी गोष्ट एक आहे की जसं प्रत्येकाला आपलं गाव प्यारं असतं, म्हणजे आठवणी असतात, आवड असते तिथे जाण्याची. तर तसं हे दोघं जण, निर्मिती मॅम आणि अधोक्षज, हे कॅरेक्टर म्हणून जेव्हा कोकणात येतात तेव्हा काय गमती जमती घडतात, आणि काय त्यांना नवीन बघायला मिळतं, जे धक्का देणारं सुद्धा आहे आणि लोकांना प्रचंड हसवणारं आहे. सो ही एक मॅड कॉमेडी आहे. आणि निर्मिती मॅम बद्दल जसं तुम्ही म्हणलात तसं की एक एक्स्ट्रीम काय म्हणू शकतो, सुपरस्टार, लेडी सुपरस्टार. आणि त्यांचा अफाट एक्सपिरियन्स, प्लस राजेश देशपांडे सर, जे दिग्दर्शक म्हणून अगेन अफाट एक्सपिरियन्स असलेले, प्रोड्युसर प्रसाद ओक सर, स्वप्नील जोशी सर, ह्या सगळ्यांचा पावलोपावली अनुभव आम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतोय. रोज नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे. प्लस निर्मिती मॅमचं फक्त त्यांच्या कॅरेक्टरकडे लक्ष नसतं, तर आम्ही काय करतोय, आम्ही कसं करायला हवं, आणि प्रत्येक शब्द हा किती ॲक्युरेट यायला हवा आणि त्याचं कारण काय, तर हे इतकं बारीक लक्ष असल्यावरती ना रोज येऊन काहीतरी नवीन शिकायला, नवीन परफॉर्म करायला मजा येते. सो नवीन अनुभव आहे. आणि ही भट्टी खूप छान जमून आली. सो 5 मार्च पासून आम्ही येतोय.
तुमच्या जवळच्या नाट्यगृहात तर नक्की या बघायला लाडकी बहीण योजना. मी अधोक्षरला एक विचारणार आहे की तू आत्ताच मला आल्यावर सांगितलंस की सर तुमचं चॅनल मी बघतो, हो हो. तर तुझं जे काही मत असेल ते आपल्या प्रेक्षकांना सांग. नाही, नक्कीच गणेश सरांचे मी खरंच मनपूर्वक आभार मानतो, कारण नाटकातला नट म्हणून माझा पेपरमध्ये पहिला इंटरव्ह्यू जो छापून आला होता तो गणेश सरांमुळे आला होता. माझाही. हो, माझाही. अगदीच योगायोग आहे. अगदी योगायोगच आहे, कारण मी 2 वर्षांपूर्वी येतोय तो खातोय नाटक करत होतो. त्यावेळेस गणेश सरांनी मला संपर्क साधला आणि त्यावेळेला त्यांनी माझा एक छान इंटरव्ह्यू घेतला होता आणि मला त्यावेळेस खरंच भारी वाटलं की आपण म्हणतो ना की कुठल्याही कार्यक्रमाचा सुरुवात होताना आपण त्याचा श्री गणेशा होतो, तर माझ्या नाटकाचा कलाकार म्हणून माझा श्री गणेशा हा गणेश सरांकडूनच झालाय. Thank you. त्याचा मला फार आनंद होतो आताही. आणि मी आता त्यांना बघितल्या सुद्धा खूप छान एक प्रतिक्रिया दिली की त्यांनी जे आता नवीन चॅनल सुरू केले पॉडकास्टचं, त्याला सुद्धा अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतोय. आणि ज्या चॅनलचं नावच स्वामी कृपा क्रिएशन आहे, बरोबर. स्वामींची कृपा तर त्याच्यावर असणारच आहे. थँक्यू. आणि आपण स्वामी कृपा क्रिएशन तर्फे तुम्हा दोघांनाही आणि तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देऊया आणि स्वामी चरणी प्रार्थना करूया की नाटकाला खूप यशस्वी. नक्कीच जाता जाता स्वामी कृपा क्रिएशन्सच्या सगळ्या मायबाप प्रेक्षकांना आमचा नमस्कार आणि विनंती करतो की 5 मार्च पासून आमचं नाटक तुमच्या भेटीला येतंय. तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये बुक माय शोवर ऑलरेडी बुकिंग ओपन झालेलं आहे, तर त्याच्यामुळे पटापट तुमची तिकीटं बुक करा Yes. आणि आमच्यावर तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या. धन्यवाद. थँक्यू.